नमस्कार रसिक प्रेक्षक हो. मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत रत्नाकर मतकरी यांची तळ्याकाठची हिरवळ ही कथा. रात्रीचे 9 वाजून गेले होते. फोन घनघनला. हॅलो, प्रधान हियर. मी फोन उचलला. विनायकराव, मी संजीवनी बोलते आहे. हॅलो संजीवनी ताई, काय म्हणताय? हे आलेत का तिकडे? कोण? नानासाहेब? नाही हो, अजून घरी आले नाहीत म्हणून काळजी वाटते. तसे कधी बाहेर राहत नाहीत सांगितल्याशिवाय. ऑफिसातच उशीर झाला असेल. मी तासभर फोन करते तिथं, पण एंगेज लागतोय. कदाचित बिघडला असेल. मी आणखी 1-2 अंदाज सांगितले, पण संजीवनी ताईंनी तिथंही आधीच चौकशी केलेली होती. बरं, ठेवते मी फोन. कुठे गेले असतील कामाला, तिथं उशीर झाला असेल. 10 वाजता मी करतो तुम्हाला फोन. इश्श, एवढी काय काळजी करता? येतील ते. मी आपली सहज चौकशी केली. संजीवनी ताईंनी फोन खाली ठेवला. वरकरणी त्या काळजी नसल्यासारखं दाखवित असल्या तरी मी ओळखलं होतं. खरोखर काळजी वाटल्याशिवाय त्यांनी फोन केला नसता. 10 वाजता मी परत फोन केला. नानासाहेबांनीच तो उचलला. सॉरी फॉर द ट्रबल विनायक. हिनं तुला उगाच घाबरवून सोडलं. मी 15-20 मिनिटापूर्वीच आलो. ऑफिसातच होतो. कामात कुणी डिस्टर्ब करू नये म्हणून फोन उचलून ठेवला होता. संजीवनी ताई काळजीत पडल्या होत्या. काहीतरीच तिचं. मध्ये मी आजारी होतो तेव्हापासून ती मला अगदी लहान मुलासारखी जपायला लागली. हे मात्र खरं होतं. मध्यंतरी नानासाहेब खूप आजारी होते. आजार कसला होता ते काही निश्चित झालं नाही, पण थोडासा नर्वस ब्रेकडाऊनचा अटॅक होता म्हटलं तरी चालेल. नानासाहेब आता 50च्या घरात होते. त्यांची स्वतःची चार्टर्ड अकाउंट्सची फर्म तुफान चालत होती. हाताखाली कितीही माणसं ठेवा, काम त्यांना पुरून उरत होतं. अशा परिस्थितीत एके दिवशी अतिश्रमानं नानासाहेब आजारी पडले, तर त्यात कुणाला नवल वाटण्यासारखं नव्हतं. ऑफिसमध्ये कुणाला काहीतरी सूचना देता देताच त्यांना चक्कर आली. नंतर इतका वेळ ते बेशुद्ध राहिले की सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळालं. त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं. बरे होऊन हिंडू फिरू लागले तरी कधी काही लक्षात येण्यात, लक्ष ठेवण्यात थोडाफार घोटाळा होई. बोलता बोलता मध्येच गप्प होत. इतकी वर्ष सतत राबवल्याबद्दल जसा काही बुद्धीनंही हा सूडच घेतला होता. पण त्यातूनही हळूहळू त्यांचा तोल सावरला. आता डोक्याला आणि शरीरालाही अतिश्रम घ्यायचे नाहीत अशी डॉक्टरांनी सक्त अशी ताकीदच दिली. पण पुन्हा पाहावं तर नानासाहेब ऑफिसात उशिरापर्यंत बसून नको इतके श्रम करायला लागलेले दिसत होते. पण नानासाहेब, डॉक्टरांनी तुम्हाला, अरे डॉक्टर को मारो गोली, माझी फर्म चालवायला काय डॉक्टर येणार आहेत का? असं म्हणून कसं चालेल? काळजी घ्यायलाच हवी. ओके ओके. हसत हसत नानासाहेबांनी फोन खाली ठेवला. महिनाभरानं पुन्हा हाच प्रकार झाला. संजीवनी ताईंचा घाबराघुबरा फोन आणि नंतर नानासाहेबांची दिलगिरी. पण 4 महिन्यांनी याहीपेक्षा गंभीर गोष्ट घडली. रात्री 8:30च्या सुमाराला संजीवनी ताई स्वतःच उठून माझ्याकडे आल्या. त्यांचा चेहरा चिंतातूर होता. पोशाखही नेहमीसारखा टापटीप नव्हता. मुख्य म्हणजे इतक्या उशिराचं घराबाहेर पडणं त्यांच्या शिस्तप्रिय स्वभावाला धरून नव्हतं. एकट्याच आलात? हो, ते अजून घरी आलेच नाहीत. येतील. ऑफिसात उशीर झाला असेल. नाही, मी बघून आले ऑफिसात. ते नाही येत तिथे. असं होय? मी त्यांना कॉफी देत म्हटलं. मला वाटलं अलीकडे ते पुन्हा अधिक श्रम करायला लागले की काय. मध्ये 2-4दा तुमचा फोन आला तेव्हा त्यांना असंच खूप काम आलं होतं, होय ना?
हो, गेल्या 4 महिन्यात पुष्कळदा ते उशिरा आले. त्यात बहुतेक वेळा ऑफिसात उशीर झाल्याचीच सबब त्यांनी सांगितली. सबब? हो. अहो, बऱ्याच वेळा मी जाऊन आले ना त्यांच्या ऑफिसात, पण ते तिथे नसायचेच. म्हणजे? विचारलं तर काहीतरी उडवाउडवी करायचे, पण ते काहीतरी लपवत असायचे एवढं मात्र खरं. अहो, तुमचा गैरसमज झाला असेल. नानासाहेब कधी खोटं सांगणार नाहीत. मी काहीतरी सारवासारवी करून संजीवनीताईंची समजूत घालीत होतो, पण त्यात काही अर्थ नव्हता. नानासाहेबांचा स्वभाव संजीवनीताई ओळखत नव्हत्या का? ते कधीच खोटं बोलत नाहीत हे त्या जाणून नव्हत्या का? आणि तरी देखील ज्या अर्थी त्या नानासाहेबांविषयी तक्रार करीत होत्या त्या अर्थी त्यात नक्कीच काहीतरी तथ्य होतं. तुम्ही त्यांचे जवळचे मित्र म्हणून मी आले. तुम्ही त्यांना आज इतकी वर्ष ओळखता. त्यांचा स्वभाव तुम्हाला कळतो. तुम्हीच त्यांना विचारू शकाल. कशाविषयी? मी गोंधळून विचारलं. त्याबरोबर त्यांचा इतका वेळचा संयम सुटला. त्या एकदम रडायला लागल्या. मला अगदी बावचळल्यासारखं झालं. नानासाहेब जितके प्रतिष्ठित होते तितक्याच संजीवनीताई समंजस आणि भारदस्त होत्या. एवढ्या तेवढ्यावरून त्या रडत सुटतील आणि तेही परक्या माणसासमोर? हे संभवनीय नव्हतं, पण ते घडलं होतं. त्या अर्थी त्याला कारणही तसंच जबरदस्त असणार होतं. तुम्ही पाहताच आहात विनायकराव, हुंदके देत देतच त्या सांगू लागल्या. आमचा संसार इतकी वर्ष कसा दृष्ट लागण्यासारखा चाललाय. कधी भांडण नाही का वादावादी नाही. कशासाठी वाद होणार? यांनी नेकीनं काम केलं. मला मनासारखं घर सांभाळू दिलं. मुलगा देखील समजूतदार निघाला. अभ्यासात हुशार निघाला. हल्ली आजारी पडले तोपर्यंत तब्येतीचीही कधी तक्रार नाही. कधी कुठल्या बाईकडे यांनी मान वर करून पाहिलं नाही. आणि आता यांना या वयात भरल्या संसारात ही कसली अवदसा आठवली आहे हो? मी चमकलो. काय सांगत होत्या संजीवनीताई? नानासाहेबांच्या बाबतीत हे कसं शक्य आहे? तरुण वयात सुद्धा ते कधी मुलींशी बोललेही नाहीत. त्यांच्या त्या विषयातल्या अलिप्तपणाची आम्ही मंडळी कायम थट्टा करीत असू. या बाबतीत त्यांचा सभ्यपणा लाखात सापडणार नाही असा होता. असा साधा सरळ माणूस बाईच्या फंदात सापडला असेल अशी कल्पना देखील करणं कठीण होतं. नुसती कल्पना नाही, माझी आता खात्रीच झाली, संजीवनीताई म्हणाल्या. दुसरं काहीही असतं तर ते माझ्याकडे बोलल्या वाचून राहिले नसते. पण हे असं काही असल्याशिवाय उशिरा घरी परत येणं, ऑफिसमध्ये नसणं, नेहमीची कामं चुकणं असं काही व्हायचं नाही. परवा मला त्यांच्या बूट शर्टच्या खिशात हॉटेल बिल मिळालं. एरवी हे चुकून कधी हॉटेलमध्ये जातही नाहीत. त्यांच्या वस्तू शोधायच्या हे मलाच कसं तरी वाटतं. नाहीतर आणखी खूप काही सापडलं असतं. मला बोलायला काहीच सुचेना. पती पत्नीमधल्या या अवघड संकटाविषयी परक माणूस काय बोलणार? त्यातून ती पती पत्नी या दोघांच्या इतकी सज्जन, सुसंस्कृत आणि एकमेकांवर प्रेम करणारी असली तर मग बाब अधिकच नाजूक. मी संजीवनीताईंची समजूत घालण्याचा नाद सोडून दिला. पण तुम्ही त्यांना काहीतरी सांगून बघा, संजीवनीताई म्हणाल्या. विचारा, आजवरचं त्यांचं प्रेम गेलं कुठं? विचारा, आजवर मी त्यांना काही कमी पडू दिलंय का? कदाचित ते मला सांगू शकणार नाहीत असं काही तुमच्याकडे बोलतील. या गोष्टी पुरुष पुरुषांकडे अधिक चांगले बोलतात. माणसांमधली नाती किती चमत्कारिक असतात. 2 माणसं एकमेकांना आपलं सर्वस्व समजतात, पण त्यांच्यात परकेपणा आला म्हणजे तिसऱ्यालाच आपला मानतात. त्यांच्या संसारावरची ही आपत्ती टाळण्यासाठी जमेल ते सारं करीन असं आश्वासन मी संजीवनीताईंना दिलं. पण नानासाहेबांकडे हा विषय काढायचा कसा? या चिंतेचा डोंगर छातीवर येऊन पडला. नानासाहेबांचा सज्जनपणा याही वेळा माझ्या अनुभवाला आला. मी या विषयाचं नुसतं नोम तोम करताच त्यांनी सारं काही मोकळेपणानं कबूल करून टाकलं.
पिण्याची त्यांना फारशी आवड कधीच नव्हती. पण अलीकडे डॉक्टरांनीच त्यांना पेग दीड पेग घेण्याचा सल्ला दिला होता. विस्कीच्या ग्लासची खेळत खेळत नानासाहेब मला म्हणाले, विनायक, या गोष्टी लपवून ठेवण्यात काहीच अर्थ नसतो. या ना त्या प्रकारानं त्या उघडकीला येतातच. तेव्हा मी तुला सारं सांगून टाकायचं ठरवलंय. तिचं नाव आहे मार्था. वयानं माझ्यापेक्षाही निम्म्याहून कमी, म्हणजे 25च्या आतली आहे. रूपानं मध्यम आहे, पण तरुण असल्यामुळे चांगली दिसते. शिवाय राहते चांगली, फॅशनेबल. अर्थात संजीवनीची सर तिला नाहीच. तिच्या मानानं मार्था खूपच थिल्लर, उथळ आहे. पण वेळ मजेत जातो. आपण तरुण आहोत असं वाटतं. मी काय बोलणार? तुमच्या हातून हा वेडेपणा होतोय असं मी कसं सांगणार? कारण त्यांना ते आधीच माहीत होतं. ती कोण मार्था होती, तिच्यापेक्षा संजीवनीताई केव्हाही उजव्या होत्या हे त्यांनी स्वतःच कबूल केलं होतं. पण या गोष्टी बुद्धीच्या नसून मनाच्या असतात, हेच खरं. असल्या प्रेम प्रकरणामधून पुरुष आपलं गेलेलं तारुण्य शोधित असतो. त्यासाठी कितीही मोठा धोका पत्करत असतो. पण पुरुषाच्या स्वभावातला हा दुबळेपणा मी संजीवनीताईंना कसा पटवून देणार? त्यांनी माझ्यावर सोपवलेलं रद्दबदलीचं काम मी पार पाडायचं ठरवलं. पण त्या बाबतीतही नानासाहेबांनी मला निरुत्तर केलं. त्या बुद्धिमान माणसानं या गोष्टीचा सगळ्या बाजूंनी विचार केला होता. ग्लासातली विस्की संपवत ते किंचित हसून म्हणाले, अर्थात संजीवनीवर मी चांगलाच अन्याय करतोय या भानगडीनं, या विचारानं मनात खूप गलबलून येतं कित्येकदा. पण काय करायचं, माणूस असहाय्य असतो अशा वेळी. तेव्हापासून संजीवनीताईंचा संसार अधिकच खडतर झाला. कारण आता लपवण्यासारखं काहीच राहिलं नव्हतं. नानासाहेब रोज उशिरा येऊ लागले होते. हा वेळ ते ऑफिसचं काम करण्यात घालवीत नसत. हे उघड झाल्यामुळं त्यांना अतिश्रम करू नका असंही म्हणता येत नव्हतं. संजीवनीताईंनी मला फोन करणं किंवा भेटणं सोडून दिलं. एका परीनं मी त्यांची निराशा केली होती. पण या बाबतीत मी अधिक काही करू शकलो नसतो, हेही त्या समजूतदार बाईला पटत होतं. त्या नुसत्या खिन्न होऊन दैवाला दोष देत बसल्या. एकदा रात्री 10-10:30चा सुमार होता. जेवण आटोपून मी एक पुस्तक घेऊन झोपेची आराधना करीत पडलो होतो. अचानक बेल वाजली. अशा आड वेळेला कोण आलं म्हणून आश्चर्य करीत मी दार उघडलं, तर दारात नानासाहेब. माझं आश्चर्य दुणावलं. माफ कर, तुला भलत्या वेळी त्रास दिला, म्हणत त्यांनी सिगारेट पेटवली. हा आश्चर्याचा तिसरा धक्का. कारण नानासाहेब अजूनपर्यंत कधीच सिगारेट ओढीत नव्हते. काही वेळ नानासाहेब गप्पच बसून राहिले. काय झालं असेल या काळजीत मी चूर. पण काय बोलावं तेही कळेना. गोष्टी फार वेगळ्या थराला गेल्या आहेत. अखेरीस नानासाहेबांनी सुरुवात केली. मार्था आता लग्न करूया म्हणायला लागली आहे. मी चक्करलो. अशा अभद्र गोष्टींचा नुसता उच्चार हीच पुढच्या सगळ्या मनस्तापाची नांदी असते. इतके दिवस आम्ही गंमत केली. त्यातून ती ज्या वातावरणातली मुलगी आहे ती माहीत असल्यामुळे ती लग्नाचा आग्रह धरेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण आता ती घायकुतीला आली आहे. एकही दिवस ती याशिवाय दुसरं काही बोलतच नाही. त्यामुळे रोज भांडणं, रोज चिडचिड. कुठून हे सुरू झालं असं होऊन गेलंय. मी काहीच बोललो नाही. एका परीनं नानासाहेबांना तिचा कंटाळा येत होता हे चांगलं चिन्ह होतं. पण तरीही एकूण प्रकार अधिकच गुंतागुंतीचा होत होता हे निसंशय. मार्था म्हणते डायव्होर्स घ्या, आपण लग्न करू. असं म्हणणं सोपं आहे. नानासाहेब स्वतःशीच बोलल्यासारखं बोलत होते. पण संजीवनीचं काय? इतकी वर्ष ती माझ्यासाठी झिजली. आता या उतारवयात तिला सोडून कसं चालेल? या पोरीला अक्कल नाही.
चाललं होतं ते काय वाईट होतं? पण नाही, सगळा मेस करून टाकलाय. असे कितीतरी वेळ ते चडफडल्यासारखं बोलत राहिले. त्यांच्या मनातली खळबळपुरती बाहेर पडेपर्यंत मी त्यांना बोलू दिलं. मग त्यांनी हलकेच विचारलं, काय करशील? मी बोलून बघतो मार्थाशी. परक्या माणसाचं बोलणं कदाचित पटेल तिला. बोलशील तू तिच्याशी? नानासाहेबांनी अधीरपणे विचारलं आणि मनावरचा भार दूर झाल्यासारखी आणखी एक सिगरेट पेटवली. हो, पण नानासाहेब, वेळच पडली आणि तिनं फार हट्ट धरला तर तिला दूर करायची तयारी आहे ना तुमची? मी विचारलं. नानासाहेबांनी माझ्याकडे विचित्रपणे पाहिलं. क्षणभर ते तसेच पाहत राहिले. मग म्हणाले, दुसरा इलाजच नसेल तर तेच करायला हवं. मग उद्या येऊ तुमच्या ऑफिसात? तिला बोलावून घेतात इथं? ऑफिसात नको. मी तिला ऑफिसात कधीच बोलवत नाही. लोकात बबरा होतो आणि हाताखालच्या लोकांचा मोरालही खलास होतो. आमची दुसरी एक जागा आहे, तिथं भेटू आपण तिला. दुसऱ्या दिवशी 7 वाजता आम्ही ठरलेल्या जागी भेटलो. शांत तळे, काठावर हिरवळ लांबपर्यंत पसरलेले, अधूनमधून तळ्यावरून उडत जाणारे पक्षी, अंतरावर बसलेली 4-2 प्रणयी जोडपी सोडली तर फारशी माणसं देखील नव्हती. फक्त हिरवळीच्या तोंडाशीच आपलं खोकं घेऊन बसलेला एक विडी सिगारेटवाला. माझ्या मनात आलं, आपण माणसाला किती कमी ओळखत असतो. काही दिवसांपूर्वी मला कुणी सांगत की इथल्या या जोडप्यातल्या तरुणांसारखेच नानासाहेब इथं एका पोरीला घेऊन बसतात, तर मी त्याला मूर्खात काढलं असतं. मार्था अजून आली नव्हती. आम्ही दोघं थोडा वेळ तिच्याच विषयावर बोललो. नंतर बोलणं संजीवनीताईंवर आलं. एक मात्र नक्की, इतकं होऊन सुद्धा नानासाहेबांना संजीवनीताईंविषयी काहीतरी वाटतच होतं. आजच्या माझ्या बोलण्यानं मार्था त्यांच्या आयुष्यातून कायमची जाते तर किती बरं झालं असतं. 7:30 वाजत आले तरीही मार्था आलीच नाही. तळ्यात संध्याकाळच्या दाट सावल्या पडल्या. हिरवळ काळपटली. दूर कुठेतरी म्युन्सिपाल्टीचा दिवा लागला. त्याचा निसरडा अंधूक प्रकाश आमच्यापर्यंत पसरला. हिरवळीवर बसलेल्या जोड्या अंधारात दिसेनाशा झाल्या. अंधाराचा फायदा घेऊ लागल्या. तळ्यावरून उडत जाणाऱ्या एखाद्या चुकार पाखराच्या चित्काराशिवाय बाकी कसलाही आवाज उरला नाही. 8 वाजून गेले तरी मार्था आलीच नाही. आता ती येणारही नाही अशी खात्री होऊन आम्ही उठलो. माझी अत्यंत निराशा झाली होती. या प्रकरणात आपल्या हातून काहीच होऊ शकत नाही या दैवयोगानं मी खिन्न झालो होतो. हिरवळीच्या तोंडाशी आल्यावर नानासाहेब क्षणभर विडी सिगरेटच्या खोक्याशी थांबले. सिगरेट विकणारा पोरसवदा तरुण नेहमी पाहिल्यामुळे नानासाहेबांना चांगलाच ओळखत असावा. तो आपणहून त्यांना पाहून हसला. नानासाहेबांनी काही न बोलता पैसे पुढे केले. ते घेऊन त्याने अर्धे कॅप्स्टनचे पाकीट त्यांच्या हातात ठेवले. बहुधा नेहमीच्या रिवाजामुळे त्याला काही विचारायची गरजच भासली नसावी. आपल्या कारनं मला घराशी सोडून नानासाहेब निघून गेले. मात्र वेगळे होण्यापूर्वी आम्ही मध्ये एक दिवस सोडून 3ऱ्या दिवशी मार्थाला भेटण्याचं ठरवलं. पण तो 3रा दिवस इतका चमत्कारिक उगवला. दुपारीच मला ऑफिसमध्ये नानासाहेबांचा फोन. विलक्षण भेदरलेला, विचित्र स्वर. घाईघाईनं त्यांनी मला एका पोलीस स्टेशनचा पत्ता दिला आणि असशील तसा निघून ये, मी तिकडेच जातोय असा तातडीचा निरोप सांगितला. मी काही विचारायच्या आत त्यांनी फोन खाली ठेवला देखील. पोलीस स्टेशन? आता कसली नवी भानगड उद्भवली असेल या विचारानं मी गोंधळून गडबडून गेलो. पोलीस स्टेशनवर मी नानासाहेबांच्या आधीच पोहोचलो. नानासाहेब गाडीतून उतरले. ते जवळजवळ धावतच पोलीस स्टेशनात जाऊ लागले. त्यांच्या चेहऱ्यावर नुसती प्रेतकळा आली होती. काय झालं नानासाहेब? मी विचारित राहिलो. आत जाऊ नका, आधी मला सांगा काय झालं. नानासाहेबांना जणू माझे शब्दच ऐकू येत नव्हते. झपाटल्यासारखं त्यांनी मला बाजूला ढकललं. एका झेपेत ते चीफ पोलीस इन्स्पेक्टरच्या टेबलाशी गेले आणि कसेबसे म्हणाले, प्लीज अरेस्ट मी. आय हॅव मर्डर्ड माय गर्लफ्रेंड.
दुसऱ्या क्षणी ते खाली कोसळले. पोलीस स्टेशनवर एकच गडबड उडाली. मी नानासाहेबांची ओळख पटवून देताच चीफनं स्वतः जातीनं लक्ष घालून भराभर साऱ्या गोष्टी केल्या. लगेच डॉक्टरांना बोलावण्यात आलं. संजीवनीताईंना फोन करताच त्या एकदम खचूनच गेल्या. कसंबसं धैर्य गोळा करून त्या पोलीस स्टेशनवर आल्या. नानासाहेब लवकर शुद्धीवर येण्याचं चिन्ह नव्हतं. त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. मागच्या वेळी ज्या डॉक्टरनं त्यांना ट्रीटमेंट दिली होती तोच याही वेळेस त्यांच्या दिमतीला देण्यात आला. पोलीस इन्स्पेक्टर हॉस्पिटलवर सारखे फेऱ्या घालीत होते. नानासाहेब पूर्ण शुद्धीवर आल्यावर त्यांना त्यांचा जबाब घ्यायचा होता. 2 दिवसानंतर नानासाहेबांनी जबाब दिला. आम्ही मार्थाची वाट पाहिली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी तळ्याकाठी नानासाहेब मार्थाला भेटले. आदल्या दिवशी न येण्यावरून आणि तिच्या लग्नाच्या कायम आग्रहावरून चिडाचिड झाली. नानासाहेबांचा तोल सुटला आणि त्यांनी तिचा गळा दाबला. तिचा श्वास थांबल्याचं खात्री होताच त्यांनी तिला तळ्यात ढकलून दिलं. कोणी पाहिलं नाही याची खात्री करून ते घरी परत आले. पण दुसऱ्या दिवशी मनावरचा ताण वाढत गेला आणि त्यांनी पोलिसांच्या स्वाधीन व्हायचं ठरवलं. जबाबानंतर पोलिसांच्या प्रश्नांना उत्तर देता देताच नानासाहेब पुन्हा बेशुद्ध पडले. ते बऱ्याच तासांनी शुद्धीवर आले. संजीवनीताईंच्या डोळ्यातलं पाणी खळत नव्हतं. पोलिसांचा तपास चालूच होता. रोज एकदा तरी स्वतः चीफ हॉस्पिटलमध्ये फेरी मारून जायचे. ते आले रे आले की संजीवनीताई खोली बाहेर जात. पोलीस त्यांना डोळ्यांसमोरही नको होते. त्यात पोलीस फोर्सचे एक डॉक्टर येऊन नानासाहेबांशी सतत एकांतात बोलत. बहुधा त्यांचा आजार हे ढोंग नाही ना हे जाणून घेण्यासाठी. विनायकराव, एकदा वाटतं हे बरे व्हावेत. संजीवनीताई मला एकदा डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या. आणि एकदा वाटतं की बरे होऊन जन्मठेप्यावर जाण्यापेक्षा इथंच असे हॉस्पिटलमध्ये पडून राहावेत. एवढा बुद्धिमान प्रतिष्ठित माणूस, पण त्याच्याहून निम्म्या वयाच्या मुलीनं त्याची आणि त्याच्या संसाराची वाताहत केली होती आणि बदल्यात स्वतःचा प्राण गमावला होता. संजीवनीताईंच्या मनात काहीही असलं तरी डॉक्टरांनी त्यांना 10च दिवसात घरी जायची परवानगी दिली. ज्या काळ वेळेला संजीवनीताई घाबरत होत्या ती अखेरीस आली. ज्या दिवशी सकाळी नानासाहेबांना घरी आणलं त्याच संध्याकाळी पोलीस इन्स्पेक्टर घरी आले आणि त्यांच्याबरोबर एक पोरसवदा तरुण. त्याला पाहताच वाटलं की आपण याला कुठेतरी पाहिलंय, पण कुठं ते आठवेना. मग आठवलं, हां, तो हिरवळी जवळचा विडी सिगारेटवाला. हा पोलिसांबरोबर कसा? म्हणजे बहुधा यानं नानासाहेबांना मार्थाला तळ्यात ढकलताना पाहिलं असणार. प्रत्यक्षदर्शी, आय विटनेस. शेवटी याच्या साक्षीवर सारं काही अवलंबून. मी ओठ चावला. आधीच जर हे लक्षात येतं तर त्याची भेट घेता आली असती. त्यानं नक्की काय पाहिलं हे विचारता आलं असतं. कदाचित थोड्याफार मोबदल्यामध्ये त्याची साक्ष बदलता आली असती. नानासाहेब, तुम्ही या तरुणाला ओळखता? इन्स्पेक्टरांनी विचारलं. संजीवनीताईंनी पदराचा बोळा तोंडात धरून हुंदका दाबला. होय, नानासाहेब म्हणाले. मी आणि मार्था रोज ज्या तळ्याकाठी भेटत होतो तिथं हा जवळच विडी सिगरेट विकत असे. रंगलाल, तू ओळखतोस या साहेबांना? होय साहेब, हे दररोज माझ्याकडून अर्धा पाकिट कॅप्स्टन घ्यायचे. दररोज पाहून पाहून ओळखीचे झाले होते. रंगलाल, माझ्याकडे बोट दाखवून इन्स्पेक्टर म्हणाले. हे आणि ते असे दोघेही एकदा आलेले तुला आठवतात? होय साहेब, आपण एकदा पाहिलं की चेहरा विसरत नाही. त्याच्या दुसऱ्या दिवशी साहेब एका मुलीला घेऊन आले. परत जाताना ती मुलगी त्यांच्याबरोबर होती? माफ करा साहेब, परत जाताना ती मुलगी त्यांच्याबरोबर नव्हतीच, पण साहेब येतानाही ते एकटेच आले होते. म्हणजे? मी ओरडलो. हे साहेब नेहमी एकटेच यायचे साहेब, आणि एकटेच परत जायचे. हिरवळीवर बसून स्वतःशीच बोलायचे. खोटं आहे हे इन्स्पेक्टर, हा खोटं बोलतो. तुम्ही याला पढवून आणलाय. माझ्याबरोबर मार्था असायची, नेहमी असायची. आय किल्ड हर, नानासाहेब बेभान होऊन ओरडत सुटले. तो खरं बोलतोय नानासाहेब.
इन्स्पेक्टर त्यांना शांत करीत म्हणाले, तुम्ही मार्थाचा खून केला नाहीत, कारण मार्था अस्तित्वातच नव्हती. असती तर तळ्यात तिचं प्रेत मिळालं असतं. तिला ओळखणारं कुणीतरी पुढं आलं असतं. तुमच्याबरोबर तिला पाहिल्याचं कुणी सांगितलं असतं. पण गेले 10 दिवस जंग पछाडूनही आम्हाला मार्थासंबंधी पुरावा मिळाला तो हा एवढाच. या मुलानं तुम्हाला नेहमीच एकटं पाहिलं. आमच्या सायकियाट्रिस्टनं गेला आठवडाभर स्टडी करून तुमची केस समजावून घेतली. गेल्या आजारात तुमच्या डोक्यात थोडी गडबड उडाली. इतकी वर्ष थकलेल्या शरीरानं आणि मेंदूनं बंड पुकारलं. सरळ मार्ग जाणून बुजून नाकारला आणि कल्पनेनंच एक आड मार्ग तयार केला. गेल्या आजारात तुमची शुश्रूषा करणाऱ्या नर्सचं नाव होतं मार्था. ते तुम्ही तुमच्या कल्पनेतल्या मुलीला चिकटवलं. रोज ऑफिस सुटल्यानंतर तुम्ही या काल्पनिक मार्थाच्या सहवासात स्वतःचं हरवलेलं तारुण्य शोधू लागलात. पण आपण बायकोला फसवतोय या टोचणीनं तुमचं मार्थाशी पटेनासं झालं. ती बायकोला सोडायला सांगते अशी तुम्ही कल्पना केली. ते असह्य झालं. तेव्हा तुम्ही मनाशी ठरवलं की मार्थाला दूर करायचं. तसं कुणीतरी तुम्हाला बोललं देखील. परिणामी तुम्ही आपण तिचा खून केल्याची समजूत करून घेतली. तुम्ही खोटेपणा केला नाहीत. तुमच्या मनानं तुम्हाला चकवलं. नाही इन्स्पेक्टर, मी असं कसं करेन? मी वेडा थोडाच आहे. असहाय्यपणे रडत नानासाहेब म्हणाले, मी हिला सांगितलं होतं मार्थाबद्दल. ती होती. मी या विनायकला देखील सांगितलं होतं. होती ना रे, मार्था खरंच होती ना रे. त्यांचा चेहरा आता भेसूर वेडसर वाटत होता. सारं भान हरपलं होतं. चक्काचूर झालेल्या आवडत्या खेळण्याकडे पाहणाऱ्या लहान मुलासारखी त्यांची नजर भयचकित होती. पडा बरं आता जरा, संजीवनीताई स्निग्धपणे त्यांना म्हणाल्या. तुम्हाला विश्रांतीची जरूर आहे. त्यांची मुद्रा गोंधळलेली होती. आपला पती आपल्याला परत मिळाला की आपल्यातून गेला हेच त्यांना कळत नव्हतं. आठवडाभर सारं शांत होतं. नानासाहेब काही न बोलता नुसते आढ्याकडे नजर लावून पडून असत. मी त्यांना दिवसातून एकदा भेटून येत असे. पण त्या दिवशी दुपारीच मला नानासाहेबांचा फोन आला. हॅलो विनायक, माझ्यावर एक नवीनच संकट आलंय. थरथरत्या आवाजात ते म्हणत होते. तो रंगलाल, तो आठवतो ना तुला? तो विडी सिगरेट विकणारा मुलगा, त्याचा मला फोन आला होता. असं काय म्हणून? तो मला ब्लॅकमेल करायला पाहतोय. म्हणतो उद्या संध्याकाळपर्यंत मला 5,000 रुपये मिळाले नाहीत तर मी तुमच्याबरोबर मार्थाला पाहिल्याचं पोलिसांना सांगेन. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.